परभणीत कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे। बाजारात कापसाला 7,000 रुपयांचा दर मिळतोय। परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीला आता सुरुवात झाली असून मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे कापसाला मात्र मोठा फटका बसलाय। अवकाळीमुळे कापसाचं प्रचंड नुकसान झालंय। तर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सध्या सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे। बाजारात कापसाला 7,000 रुपयांचा दर मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी तैयब पठाण यांनी। मागील महिन्यापासून सततच्या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालता व नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत अवकाळी पावसानेही जिल्ह्यात काही भागात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालते। मागच्या पावसामध्ये सोयाबीन झाले, याचंही नुकसान झालं होतं। सोयाबीनला मार्केटमध्ये भाव नाही। अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या हातातून झालेला कापूस कापसाची झाडे ही चांगल्या प्रकारे डोलू लागली होती। कापसाला चांगली बोंड आलती, पण अवकाळी पावसामुळे कापसावरची बोंड ही लोंबायला सुरुवात झाली व कापूस खराब झालता। आणि मार्केटमध्ये या कापसाला भाव मिळत नसल्याची शेतकरी तक्रार करत होते। साधारणतः मार्केटमध्ये सोयाबीनला 7,000 रुपयाचा भाव आहे आणि महिलांचं असं म्हणणं आहे की 10 रुपये प्रति किलोने वेचणी करत आहेत। आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की वेचणी करायला या कामगार महिला भेटत नाहीत। शेतकरी कसं शेती करत आहेत त्यातही शेतकरी असा प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। आणि मार्केटमध्येही शेती सोयाबीनला त्यात पाठोपाठ कापसालाही भाव नाही, याच्यामुळे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे। तैयब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।